नमस्कार मंडळी, आज आपण जाणून घेणार आहोत शरीरातील विटॅमिन कमी असल्याचे 7 महत्त्वाचे संकेत. तुमच्या शरीरात विटॅमिन कमी आहे हे शरीर आधीच सांगत असतं, पण आपण त्या छोट्या छोट्या संकेताकडे दुर्लक्ष करतो. सुरुवातीला साधा थकवा वाटतो, कधी केस गळायला लागतात, तर कधी मूड बदलतो, तर कधी कधी शरीर अचानक कमजोर वाटू लागतं. आपलं शरीर नेहमी आपल्याशी बोलत असतं, फक्त आपण ते समजून घेत नाही. आज आपण जाणून घेणार आहोत शरीरातील विटॅमिन कमी असल्याचे 7 महत्त्वाचे संकेत. हे संकेत वेळेवर ओळखले तर पुढील मोठ्या समस्या टाळता येऊ शकतात. चला तर मग सुरू करूया. पहिलं, सतत थकवा येणं. भरपूर झोपूनही सकाळी उठल्यावर फ्रेश वाटत नाही का? थोडंसं काम केल्यावरही शरीर खूप टायर्ड वाटतं का? अनेक लोकांना वाटतं हा फक्त कामाचा स्ट्रेस आहे, पण काही वेळा हे शरीरातील विटॅमिन डिफिशियन्सीचं लक्षण असू शकतं. विशेषतः विटॅमिन B12 आणि विटॅमिन D कमी असल्यास शरीरात वीकनेस जाणवू शकतो. कधीकधी इतका थकवा वाटतो की कोणतंच काम करावंसं वाटत नाही. शरीर जड वाटतं, मनात उत्साह राहत नाही. जर हा थकवा दररोज जाणवत असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. दुसरं, केस जास्ती गळणं. केस धुताना, कंगवा करताना किंवा उशीवर खूप केस दिसतात का? हेअर फॉल आजकाल खूप कॉमन झाला आहे, पण प्रत्येक वेळेस फक्त शॅम्पू जबाबदार नसतो. काही वेळा शरीरातील विटॅमिन्स कमी असल्यास केस कमजोर होतात. विशेषतः विटॅमिन D, बायोटीन आणि आयरनची कमतरता हेअर फॉल वाढवू शकते. केस पातळ होणं, केसांचा शाईन कमी होणं किंवा केस तुटणं हेही संकेत असू शकतात. शरीरात पोषण योग्य प्रमाणात नसेल तर त्याचा परिणाम केसांवर दिसू लागतो. तिसरं, त्वचा डिस्टेज दिसणं. कधीकधी चेहरा अचानक डल दिसायला लागतो, स्किन ग्लो कमी होते, त्वचा कोरडी पडते किंवा लाईफलेस वाटतं. महागडे प्रोडक्ट्स वापरूनही फरक जाणवत नाही. अशा वेळी कारण फक्त बाहेरचं नसतं. काही वेळा शरीरातील विटॅमिन्स कमी असल्याने त्वचेवर परिणाम दिसू लागतो. विटॅमिन C, विटॅमिन E आणि विटॅमिन A हे त्वचेसाठी खूप महत्त्वाचे असतात. त्याची कमतरता असल्यास स्किन हेल्दी दिसत नाही, चेहऱ्यावर थकवा दिसू लागतो. चौथं, हात पाय झिंझिण्या येणं. हात किंवा पाय अचानक मुंग्या आल्यासारखं होतात का? झिंझिण्या येतात का? कधी नम वाटतं का? अनेक लोक हे इग्नोर करतात, पण काही वेळा हे विटॅमिन B12 कमी असल्याचे लक्षण असू शकतात. विटॅमिन B12 हे नर्व्हसाठी खूप महत्त्वाचं असतं. त्याची कमतरता असल्यास शरीरात टिंगलिंग सेन्सेशन जाणवू शकतं. कधी हात कमजोर वाटतात तर कधी बॅलन्ससुद्धा बिघडू शकतो. जर असे संकेत वारंवार जाणवत असतील तर त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. पाचवं, वारंवार आजारी पडणं. सतत सर्दी होणं, लवकर ताप येणं किंवा इम्युनिटी कमी वाटणं हेही शरीरातील विटॅमिन्स कमी असल्याचे लक्षण असू शकतात. आपल्या शरीराची इम्युनिटी मजबूत ठेवण्यासाठी अनेक विटॅमिन्स महत्त्वाची भूमिका निभावतात. विशेषतः विटॅमिन C, विटॅमिन D आणि झिंक. जर शरीराला योग्य पोषण मिळालं नाही तर शरीर पटकन आजारी पडू शकतं. लहान सहान इन्फेक्शनसुद्धा वारंवार होऊ शकतात. म्हणून शरीराचे असे संकेत इग्नोर करू नका. सातवं, नखं कमजोर होणं. नखं पटकन तुटतात का? नखांवर पांढरे डाग दिसतात का? किंवा नख खूप पातळ झाली आहेत का? हेही शरीरातील कमतरतेचा संकेत असू शकतात. विटॅमिन डिफिशियन्सीमुळे नखांची स्ट्रेंथ कमी होऊ शकते. विशेषतः बायोटीन, आयरन आणि काही विटॅमिन्स कमी असल्याचे नखांवर परिणाम दिसू शकतो. शरीरात पोषण योग्य प्रमाणात असणं हे फक्त आरोग्यासाठी नाही तर स्किन, हेअर आणि नेल्ससाठीही महत्त्वाचं आहे. मूड चेंजेस आणि चिडचिड. कधीकधी लहान सहान गोष्टींवर राग येतो का? मूड अचानक बदलतो का? मन शांत राहत नाही का? अनेक लोकांना वाटतं हे फक्त स्ट्रेसमुळे आहे, पण काही वेळा शरीरातील विटॅमिन्स कमी असल्याने मेंटल हेल्थवरही परिणाम होऊ शकतो. विशेषतः विटॅमिन B12 आणि विटॅमिन D कमी असल्यास मूड चेंजेस जाणवू शकतात. काही लोकांना ॲनेक्झायटी किंवा लो फिलिंगसुद्धा जाणवू शकते. म्हणून शरीर आणि मन दोन्हींची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. आता प्रश्न येतो, मग काय करावं? सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःहून कोणतीही औषध घेऊ नका, कारण प्रत्येकाच्या शरीराची गरज ही वेगळी असते. योग्य डॉक्टरांचा सल्ला घेणं, आवश्यक टेस्ट करणं महत्त्वाचं आहे. त्याचसोबत चांगला आहार घेणंही खूप गरजेचं आहे. हिरव्या भाज्या, फळं, ड्रायफ्रूट्स
दूध आणि पौष्टिक पदार्थ यांचा आहारात समावेश करा. पुरेशी झोप, व्यायाम आणि पाणी पिणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. लक्षात ठेवा, शरीर कधीच अचानक आजारी पडत नाही. ते आधीच संकेत देत असतं, फक्त आपण ते वेळेवर ओळखायला हवं. हा व्हिडिओ माहिती म्हणून बनवलेला आहे. कोणतीही समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर नक्की करा. आणि अशाच युजफुल माहितींसाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर इतरांपर्यंत नक्की पोहोचवा. तुम्हाला यापैकी कोणता संकेत जाणवतो कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.